दिल्लीत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार. डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष तर शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष. दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार. देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे. उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के. आता धक्का पुरुष झालोय. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, यांना जो धक्का द्यायचा तो एकदाच द्या, एकदाच असा देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत. ठाकरेंचा विरोधकांना इशारा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मेला लागण्याची शक्यता. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं भाकीत. कुर्ला, कलिना येथील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष बदललेले नाहीत. ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत अशाच लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार. मंत्री आदिती तटकरे यांनी केलं स्पष्ट. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज केलेला नाही, तसंच 21 ते 65 वयाची अट असल्यानं ज्या महिला आत्ताच 21 वर्षांच्या झाल्या आहेत त्यांच्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत नव्याने निर्णय होण्याची प्रतीक्षा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शिंदेंच्या उपस्थितीत काँग्रेसचे सहस्राम करोटे करणार शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक झटका. शिंदे मुख्यमंत्री असताना काढलेलं 1400 कोटींचं टेंडर रद्द. मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांमधील कचरा गोळा करण्याची निविदा रद्द. मनोज जरांगे आज मस्साजोगला जाणार. देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन मस्साजोगच्या नागरिकांशी चर्चा करणार. अंजली दमानियांविरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. दमानियांचे आरोप मुंडेंनी फेटाळले. मंत्रिमंडळ सचिवांच्या मान्यतेची खरी कागदपत्रे मुंडेंनी आणली समोर. दमानियांनंतर सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप. मुंडेंनी नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या खरेदीसाठी 12 मार्चला खरेदीचा प्रस्ताव दिला. मात्र त्याच दिवशी जीआर कसा निघाला, सुरेश धसांचा सवाल. धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचार केलाय, परंतु अजित पवार सातत्यानं त्यांना वाचवतायत. करुणा मुंडेंचा धक्कादायक आरोप. तर सरकारने जनतेच्या मतांचा गैरवापर केल्याची करुणा मुंडेंची टीका. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजार झाला असून रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. मुंडेंची एक्स पोस्ट करत माहिती. आजारामुळे सलग 2 मिनिटंही बोलता येत नसल्यानं मंत्रिमंडळ बैठक आणि जनता दरबाराला अनुपस्थित राहिल्याचं केलं स्पष्ट. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात विशेष पथकाकडून 50हून अधिक जणांची चौकशी. पोलीस उपअधीक्षकांच्या मदतीसाठी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी विशेष पथक नियुक्त केलं. आजपासून 10वीची परीक्षा. 16 लाख विद्यार्थी देणार ही परीक्षा. 17 मार्चपर्यंत परीक्षा असणार. 10वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळातर्फे मोठा निर्णय. गैरप्रकार घडणाऱ्या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलला जाणार. राज्यातील 701 केंद्रांवरील संपूर्ण स्टाफ बदलला जाणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचार यांनी खासदार नरेश म्हस्केंविरोधात दाखल केली होती याचिका. उमेदवारी अर्ज भरताना एका गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप केला होता. या याचिकेवर आज सुनावणी होणार. कल्याण डोंबिवलीतील बेकायदेशीर 65 इमारती पाडण्याचे आदेश. 6,500 रहिवासी बेघर होण्याच्या मार्गावर. इमारतींमधील रहिवाशांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदेंची भेट. विधिमंडळ समित्यांकडे सर्वच राजकीय पक्षांची पाठ. समित्यांसाठी पात्र नावे पाठवण्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्ष उदासीन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही व्यक्त केली नाराजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात. प्रकाश आंबेडकरांची टीका. मोदी अमेरिकेला जाऊन आल्यापासून शेअर मार्केट पूर्णपणे कोसळतंय. दुसरीकडे अमेरिकन डॉलरही महाग होत चाललाय. आंबेडकरांचा हल्लाबोल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 16,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी कोकाटेंना 30 दिवसांची मुदत. कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता. शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंचं पद धोक्यात. तुकाराम दिघोळे आणि आपलं राजकीय वैर होतं, त्याच राजकीय वैरातून केस करण्यात आली होती. माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेवर प्रतिक्रिया. माणिकराव कोकाटेंवर विधिमंडळ कारवाई करू शकत नाही. विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी स्पष्ट केलं. कोकाटेंकडे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी. कळसेंची माहिती. मी मंत्री आहे हे महत्त्वाचं नाही तर माझ्या जन्मपत्रिकेवर हिंदू उल्लेख आहे हे महत्त्वाचं. मंत्री नितेश राणे यांचं विधान. तर सरकार धर्मांतर विरोधी कायदा आणणारच, राणेंचा विश्वास. अशोक चव्हाणांच्या भोकर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केलं शक्ती प्रदर्शन. 100 गाड्यांचा ताफा. अन्य पक्षातील अनेक जण राष्ट्रवादीत. कशेडी घाटाचं काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंचे आदेश. निधी हवा तर वाढवून घ्या पण काम पूर्ण करा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे अधिकाऱ्यांना आदेश. हलगर्जीपणा केला तर कारवाई करेन. शिवेंद्रराजेंचा थेट इशारा. ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप. पत्रकाराची हायकोर्टात याचिका. मात्र याचिका तथ्यहीन असल्याचं मेगा इंजिनिअरिंगचा दावा. याचिकाकर्ता सरकार आणि मेगा इंजिनिअरिंगलाही प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. सुप्रीम कोर्टाने अरुण गवळीला जामीन नाकारला. 2007 मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. केंद्र सरकारने OTT प्लॅटफॉर्मसाठी आणली नवी आचारसंहिता. अश्लील कंटेंट प्रसारित केल्यास मोठी कारवाई केली जाणार. आचारसंहितेचे कडक पालन करण्याचे OTT प्लॅटफॉर्म्सना सरकारचे निर्देश. जिल्हाधिकाऱ्यांना लहान सहान बैठकांसाठी बोलवू नका. महसूल विभागाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांव्यतिरिक्त इतर विभागांना सूचना. तुळजाभवानी मंदिराच्या प्राचीन गाभाऱ्यातील भेगांचे खरं कारण समोर. नव्या कळसाचं वजन पूर्वीच्या वजनाच्या चौपट असल्यानं शिळांना तडे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. पालघरच्या वडवली येथील टायर कंपन्यांविरोधात स्थानिकांची मंत्री गणेश नाईकांकडे तक्रार. कारखाने नियमांचा भंग करत असतील तर तातडीने बंद करा. जनता दरबारात गणेश नाईकांच्या अधिकाऱ्यांना सूचना. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील लोको पायलटचं अनोखं आंदोलन. विविध मागण्यांसाठी 36 तास उपाशी राहून रेल्वेत चालवत आंदोलन. शासनाकडून विकास कामांची देयके मिळत नसल्याच्या निषेधार्थ ठेकेदारांचं आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर डंपर मिक्सरसह अवजड वाहने लावून केलं आंदोलन. अकोला महानगरपालिकेसमोर प्रहार पक्षाच्या दिव्यांग बांधवांचं आंदोलन. शहरातील रेल्वे आणि बस स्थानकात दिव्यांग भवनाची निर्मिती करा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं परभणीच्या गोदावरी पात्रात आंदोलन. 2024 मधील पीक विमा देण्यात यावा. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन. 12 मार्चला 12 जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानावर धडकणार. शक्तीपीठ विरोधी परिषदेमध्ये हा निर्णय झाला. आझाद मैदानावर 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार. जळगावात महाविकास आघाडीचं 1 दिवसीय आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीचा ठिय्या. शेतकऱ्यांच्या समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. जालना खरपुडी येथील सिडको प्रकल्पाच्या चौकशीला शेतकऱ्यांचा विरोध. चौकशीचे आदेश रद्द करण्याची स्थानिक शेतकऱ्यांची मागणी. आदेश रद्द न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. नाशिक जिल्हा न्यायालयासमोर 2 कुटुंबात हाणामारी. दोन्ही कुटुंबातील महिला आणि पुरुष एकमेकांशी पोलिसांसमोरच भिडले. त्यांच्यातील वादाचं कारण मात्र कळू शकलं नाही.
धावत्या लोकलमध्ये 19 वर्षीय तरुणाकडून तिघांवर चाकू हल्ला. कल्याणहून दादरला जाणाऱ्या जलद लोकलमधील धक्कादायक घटना. किरकोळ कारणावरून चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर. प्रवास करताना लोकलमधून तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाचे MSFच्या जवानाने वाचवले प्राण. अंधेरी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील घटना. बनावट नोटा छापणाऱ्या ठिकाणावर पोलिसांचा छापा. संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी गावातील कारवाईत प्रिंटर, कागद आणि इतर साहित्य जप्त. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं 56 कोटी रुपयांचे 56.26 किलो ड्रग्ज केले जप्त. 5 जणांना केली अटक. पाच वर्षात राज्यात 176 वाघांचा मृत्यू तर 41 वाघांची शिकार. वन विभागाची माहिती. याच काळात 728 बिबट्यांचा मृत्यू, 55 बिबट्यांची शिकार. गोंदियाच्या सडक अर्जुनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याची शिकार करून त्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतलं. आरोपी बिबट्याच्या अवयवांची विक्री करत होते. नाशिक जिल्ह्यात एकाची हत्या. नाशिक रोड परिसरातील नवले चाळ इथे आढळला मृतदेह. प्रकरणात पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. सांगलीत भर दिवसा कामगाराची निर्घृण हत्या. सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावरील ही घटना. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय. भंडारा जिल्ह्यातील लाखनी इथे 4 चाकी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात. दोघांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. मनमाड चांदवड रस्त्यावर बस आणि दुचाकीचा अपघात. अपघातात एका तरुणाचा मृत्यू. मुंबई गोवा महामार्गावरील दासगावजवळ केमिकलने भरलेला टँकर उलटला. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. हिंगोली जिल्ह्यातील इसापूर रमणा शिवारामधील डोंगराळ भागात आग. 8 दिवसात दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना. अकोला शहरातल्या निबंधे प्लॉट जवळील डीपीला आग. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. डॉक्टर अनंत पंढरे यांची नागपूर एम्स संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्याकडून डॉक्टर अनंत पंढरेंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा मंत्री नितेश राणेंकडून आढावा. कोणताही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना राणेंच्या सूचना. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लबचं उद्घाटन. माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते उद्घाटन. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. साताऱ्यातील वहागावमध्ये 150 पदवीधर महिलांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून शाळेला 60 लाखांचा निधी. छावा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून बघा. जे लोक बाहेर येतात ते डोळे पुसत बाहेर येत आहेत. सगळ्यांनी डोळे उघडून हा चित्रपट पाहावा. उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. छावा चित्रपट टॅक्स फ्री करा आणि सर्व आमदारांसाठी या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. दिल्ली जिंकणं आवश्यक होतं. एकत्र राहिल्यामुळे जिंकलो. आता ज्या ज्या राज्यात निवडणुका होतील तेथेही एकत्र राहूनच लढावं लागेल. एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. एनडीएमधील सर्व घटक पक्षांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. रेखा गुप्ता दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री. राहुल गांधी यांच्या नागरिकत्व प्रकरणाची सुनावणी 26 मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून मागितलं उत्तर. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये एका हत्तीच्या कळपाला धडकल्यानंतर ट्रेन रुळावरून घसरली. 6 हत्तींचा मृत्यू. टेस्लाचे अधिकारी एप्रिलमध्ये भारतात येणार. पंतप्रधान कार्यालय, अवजड उद्योग मंत्रालय, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार.
टेस्ला एप्रिलपासून भारतात कार विक्री सुरू करू शकेल अशी माहिती कंपनी जर्मनी तयार केलेल्या कार भारतात आणणार. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताची विजयी सलामी 6 विकेट्सने केला बांगलादेशचा पराभव. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीचा विक्रम बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 3 बळी घेत गाठला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेटचा टप्पा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.